विलास सारंगांची एनकेच्या राज्यात ही त्यांच्या मी आजवर वाचलेल्या कादंबऱ्याहून सर्वस्वी वेगळ्या आशयाची कादंबरी आहे. एनकेच्या राज्यातमधले राज्य म्हणजे आजचा इराक देश. एनकी म्हणजे पुरातन सुमेरियन लोकांचा शास्त्रादेव. एरिलच्या टेकडीवरील वसतिस्थानातून हा सर्वज्ञ शासनकुशल एनकी सर्व मानवावर नियंत्रण ठेवतो अशी समजूत होती. आजही इराकमधील एरिदो येथे एनकेच्या देवालयाचे काही अवशेष सापडतात. परदेशांतील जीवन चितारणाऱ्या कादंबऱ्या मराठीत थोड्या, त्यातून अरबी देशांतील परदेशांच्या अनुभव विश्वाचे चित्रण करण्यास जवळजवळ नाहीतच. कादंबरीत अमेरिका आहे, तिथलं समाज जीवन आहे, तिथली माणसं आहेत. त्या वातावरणाला कंटाळून वेगळेपणाच्या शोधात मानवी संस्कृतीचा पाळणा असलेल्या प्रदेशात स्थलांतर केलेल्या नायकाचे प्रमोद वेंगुर्लेकरचे फ्रान्समधले, इराणातले, इराकातले कामानिमित्त संबंधांनी मित्र आहेत. दूरदेशात राहताना एकाकीपणातून आलेल्या पोकळीला भरून काढायच्या आशेने तयार झाले प्रेमसंबंध आहेत. तिथल्या राजकीय वातावरणात आणि बदलत्या परिस्थितीत परदेशी माणसांच्या स्वातंत्र्यावर आलेले जाच आहेत. इथून तिथून जगभर अशीच माणसांच्या स्वातंत्र्यावर बंधनं घालणारी राजकीय परिस्थिती असल्याचे निरीक्षण आहे. मानवी संस्कृतीचा पाळणा असलेल्या प्रदेशातच वेगळेपणा शोधायला गेलेल्या माणसाच्या पदरी पडले सारखेपणाची